हर एका वाड्यांत केदळा वाड्या फेस्त आमी आचरण करता. हर एका कुटुंबाक एक संगता येवंक एक अवकाश. सगळे वर्स आमी विविध घरांक भेट दिता तरी वाड्याचे फेस्त आमकां एकवटायता, संगता येवंक अवकाश दिता. खंडिसावन तुमच्या वाड्याक मुखेल दिपण दिवच्या गुरकारा बरिफात तुमचो वाडो एकवटीत जावन संगता आसा आणि जायती बरी बरी कामां तुमच्या वर्देंत येदोळ सांगले बरी जायती बरी कामां तुम्ही करनासात. एक फावटी एक भुरगो काळोखांत वसोंक येतालो. देखून आवयन ताका एक वात दिवन सांगता, ही वात घे आणि खंडीत जावन तुका काळोखांत भिरांत दिसची ना. आणि तो पूत जाप दिवन म्हणटा, ही वात येदीशी वात हांव घेवन गेलो जाल्यार इतल्या व्हड जाग्याक म्हाका सगळ्यांनी उसवाड दिसचो ना. तो व्हड आवय म्हणटा, ही वात तुका सगळ्यांनी उसवाड दिवंक शकना तरी तुजे एक एक मेट मुखार दवरूंक खंडीत जावन तुका उसवाड दिवंक शकता. खंडीत जावन वाड्यांती अशेंच म्हणून येत. आमकां एकच फावटी व्हडली व्हडली कामां आमकां करूंक साधना सांग पुरो, पूण एक मेट हर एक फावटी आमी काडटा आसतना ते एक बरें मेट आमकां संपूर्णायक व्हरूंक शकता. आणि केदळा तुमच्या वाड्यांत ही सेवेची मेटां तुमी करतात. पेल्यांच्या गरजां पावचे जावं पुरो, पेल्यांच्या बरेपणाक तुमी वेचें जावं पुरो, हे एक एक मेट तुमी उसवाड हाडचें जाता. आणि ह्या मरिफात तुमचो वाडो फळादीक जावंक आणि ही सर कामां सांगता घालता आसतना त्या वर्सा आमी कितली बरी कामां केल्यात म्हणलें तुमकां उडास हाडूंक साज जाता. देखून हर एक मेट तुमी करचें बरेपणाचें मेट ते पंथळाक पावोवंक वा देवाच्या वाटेन सोंपोवंक साज